अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेट्टी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की आपण 40 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करावं, अनुष्ठान कसं करावं. खूप लोकांना खाली बसता येत नाही किंवा जास्त बसायला त्रास होतो, रात्रीच्याला जागरण होत नाही, त्यांच्यासाठी सर्वात जर श्रेष्ठ आणि उच्च कोटीची सेवा जर म्हणायला गेलं तर ही 40 दिवसाची रेकमेंड केली जाईल. तर ही 40 दिवसाची देखील खूप प्रभावी सेवा आहे. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये अनुभव येईल, तुम्हाला देव दर्शन देईल, स्वप्नामध्ये असो साक्षात असो, तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव नक्की येतो व्यंकटेश स्तोत्रामध्ये. फक्त तुमचं जे मन आहे हे शुद्ध असायला हवं आहे. तर कशा प्रकारे बघूया. तर नुसतं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जर पठण करायचं असेल 40 दिवस, तर दररोज संध्याकाळी आंघोळ वगैरे करून 12 वाजता तुम्ही एक वेळेस पठण करायला सुरुवात करा. आता याचं जर संपूर्ण अनुष्ठान बघायला गेलं तर कशा प्रकारे करू शकतो. कोणत्याही शुभवारी तुम्ही सुरू करू शकता, पण असा कालावधी घ्या की याची जी समाप्ती आहे ही एकादशीला होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं ऍडजस्ट करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राला सुरू केल्यानंतर त्याची समाप्ती ही आपल्याला एकादशीला करायची आहे. एकादशी नंतर 3 दिवस जे आहेत हे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे 21 वेळा. 40 दिवस 1 वेळा, 3 दिवस 21 वेळा. हे झालं संपूर्ण अनुष्ठान, हे झालं संपूर्ण पारायण. अशा प्रकारे व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पारायण करायचं असते. जर तुम्हाला नॉर्मल वाचायचं आहे तर तुम्ही 40 दिवस वाचा आणि तिथेच तुमचं जे आहे हे सेवा जी आहे समाप्त होते. पण जर अनुष्ठान करायचं म्हणलं तर अशा प्रकारे तुम्हाला करावे लागेल. यासाठी नियम काय आहे तर मी तुम्हाला आधी देखील जे नियम सांगितलेले आहेत तेच नियम आहेत. कडक ब्रह्मचर्या पाळायचे आहेत किंवा दुसऱ्यांचं जे परअन्न आहे ते देखील तुम्ही जास्त एकतर काय करा, तुम्ही घेऊच नका. परअन्न हे घेतलं नाही पाहिजे. शक्यतो जितकं तितकं जे परअन्न आहे हे तुम्ही टाळाटाळ करा. जरी घेतलं तर तुम्ही 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणा त्यावेळेस घ्या. त्यानंतर जर आलं तर कडक ब्रह्मचर्या जसं मी तुम्हाला सांगितलं, शुद्ध मन ठेवा लागतं. मांसाहार वगैरे चालत नाही, व्यसन वगैरे चालत नाही. जितकं होईल तितकं तुमचं जे मन आहे हे तुम्ही पवित्र ठेवा. व्यंकटेश स्तोत्र करत असताना आपल्याला मुंगीला सुद्धा त्रास होऊ द्यायचा नसतो, इतकं आपलं जे मन आहे हे शुद्ध असायला हवं आहे. कारण की काय असतं ना की आपण हे जे नियम आहेत आपल्याला वाटतं काय आहेत, काही नसतं नियम वगैरे, पण जर तुम्ही हे नियम काटोकाटपणे फॉलो केले तरच तुम्हाला भगवंत दर्शन देतात. जर तुम्ही की मी याला खोटं बोलते, याचं वाईट चिरतोय, आपण मांसाहार करत आहोत, हे करत आहोत, ते करत आहोत, तरी तुम्ही सेवा करत आहात, तर याचा जो परिणाम आहे हा तुम्हाला काहीही बघायला भेटणार नाही. याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला नक्कीच बघायला भेटतात. पण जर तुम्हाला मी रेकमेंड करेल, जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जर करत असाल तर पूर्ण जे नियम आहेत हे काटोकाटपणे फॉलो करा. मला अशा कमेंट्स देखील आलेल्या आहेत की व्यंकटेश स्तोत्र करताना काही नियम अटी वगैरे नसतात, आपण शुद्ध मनाने करायचं असतं, भक्तीने करायचं असतं. काही कारणाने ते नियम त्याला दिलेले आहेत हे आपल्याला समजावं लागतं. प्रत्येक गोष्टीला काही कारण असतं, त्याचे जे नियम आहेत हे आपल्याला पाळायचे असतात. तर काय होतं ना की आपण काही न पाळता जर सेवा केली तर काही गोष्टी आपल्याला चुकून आपल्या हातून अशा घडून जातात ज्या आपल्याला नाही घडायच्या असतात. तर त्यामुळे ही गोष्ट तुम्ही काटोकाटपणे फॉलो करा. मी तुम्हाला तेच सांगेन, जे नियम आहेत हे जास्तीत जास्त फॉलो करा. तर अशा प्रकारे झालं. तर आता पूजा विधी वगैरे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला तिरुपतीची मूर्ती किंवा फोटो लागेल, भगवान विष्णूंची जरी असेल तरी चालेल. व्यंकटेश स्तोत्राची छोटी जी पोथी आहे ती लागेल. तिला विधियुक्त पूजा करा, तिची प्रार्थना करा, भगवंतांना बोलवा, त्यांना आसन द्या, प्रार्थना करा. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचा मराठी का संस्कृत, मराठीमध्ये वाचायला 10 मिनिटं लागतात एक वेळेस आणि संस्कृतमध्ये जास्तीत जास्त 1 किंवा 2 मिनिट. ज्यांना जास्त रात्रीच्याला टाइम देणं होत नाही व्यंकटेश स्तोत्राला, त्यांच्यासाठी ही सर्वात चांगली सेवा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात किंवा 2-3 मिनिटं लागतात संस्कृतमध्ये. तर ज्याचा स्पष्ट उच्चार करायला जमेल मराठी आणि संस्कृत मधला ते तुम्ही पठण करू शकता. कारण की आपल्याला त्याचा उच्चार करता येत नाही तरी आपण त्याचं पठण करतो हे योग्य नव्हे. तर त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेल की ज्याचं तुम्हाला स्पष्ट बोलायला येईल तुम्ही सेवा करू शकता. नंतर आरती, नैवेद्यासाठी काही असं विशेष तुम्हाला ठेवायची गरज नाहीये. साखर ठेवू शकता, गूळ ठेवू शकता, खोबरं ठेवू शकता, जसं तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही ठेवू शकता. उद्यापन कसं करावं, उद्यापन वगैरे काहीही नाही आहे. जर तुम्हाला वाटलं तर त्या शेवटीच्या दिवशी तुम्ही गरिबाला काही दान करू शकता, अन्नदान करू शकता किंवा महाराजांपाशी जाऊन काहीतरी तुम्ही उद्यापनसाठी लाडू वाटप करू शकता. अशा ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. जर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही ज्यावेळेस व्यंकटेश
स्तोत्र कराल त्यावेळेस तुम्ही संकल्प केलेला हवा आहे, जी तुमची इच्छा आहे, जी तुमची मनोकामना आहे ती तुम्ही करावी. दररोज एक ही प्रार्थना करा की हे भगवंत, मी तुझ्या शरण आलेलो आहे, माझं जे मन आहे हे शुद्ध होऊ दे, मला तुझ्या चरणी घे. इतकी जरी तुम्ही प्रार्थना केली तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असा एक वेगळा चेंज बघाल. तुमचं जे मन आहे हे शुद्ध झालेलं असेल. तुमच्या मनामध्ये कोणतंही असं एखादा जे म्हणतो ना आपल्याला मोहमाया जी आहे ती राहणार नाहीये. इतकी या व्यंकटेश स्तोत्रामध्ये पावर आहे. कारण की कसं असतं ना, आपलं मन खूप चंचल आहे, जिकडं नाही तिकडे भरकटतं. पण ज्यावेळेस तुम्ही ही सेवा कराल त्यावेळेस ही प्रार्थना करून बघा, तुमचं जे मन आहे हे शांत होईल. तुम्हाला किती चिडचिड होत असेल, काही होत असेल. आणि खरं जर सांगायला गेलं तर नास्तिक लोकांना मी चॅलेंज करते की त्यांनी ही जी सेवा आहे ही 21 दिवस 21 वेळा करावी. त्यानंतर मला अनुभव सांगावा त्यांचा. मला इतका अनुभव आलेला आहे या व्यंकटेश स्तोत्राचा, विश्वास आहे मला तितका. त्यावेळेस मी खूप म्हणू शकते की हा ह्याच्यामध्ये ही गोष्ट होती, अशा गोष्टी आहेत. त्यामुळं जे नियम आहेत मी तुम्हाला रेकमेंड करेन की तेच काटोकाटपणे फॉलो करून सेवा करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.